महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। लोहोप येथे भावकीच्या जमिनीच्या वादात हाणामारी, एक जण गंभीर जखमी। जमिनीला सोन्याचे भाव आल्याने आपल्या कुटुंबाच्या जमिनीवर हक्क मिळावा म्हणून प्रत्येक जण प्रयत्न करीत असल्याचे सध्या चित्र आहे। यातच वाद विकोपाला जात भांडणतंटा होऊन नातेसंबंधात दुरावा निर्माण होतो। असाच प्रकार रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत लोहोप गावात घडला। यात नात्यातीलच एकावर हल्ला करून गंभीर जखमी केले। एका वडिलोपार्जित जमिनीचा हक्क मिळावा म्हणून सुधीर रमेश शेलार कुटुंबातील सदस्यांनी आपल्या नातेवाईकांना हिंदू वारस हक्क नियमानुसार या वडिलोपार्जित जमिनीत हक्क मिळविण्यासाठी आपल्या वकिलामार्फत नोटीस पाठवल्याने त्याचा मनात राग धरून त्यांच्याच नात्यातील व्यक्तींनी थेट शेलार कुटुंबाला त्याच्या घरी जाऊन दुकानात कार्यरत असणाऱ्या सुधीर शेलार यांना जाब विचारित जबर मारहाण केल्याने यात शेलार यांच्या डोक्यात लोखंडी रॉडसह दांडक्यांनी मारहाण करून जखमी केले, तर दुकानातील काही सामानाची नासधूस केली। या हाणामारीत शेलार जबर जखमी झाल्याने रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील मारहाण करणारे आरोपी फरार झाले असून रसायनी पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत। याबाबत सविस्तर वृत्त असे की लोहोप गावात शेलार कुटुंब वास्तव्य करीत असून त्यांची वडिलोपार्जित जमीन आहे। या जमिनीत नियमानुसार आपला जमिनीचा हिस्सा मिळावा म्हणून त्यांनी आपले वकील यांच्या मार्फत सुधीर शेलार यांनी नातेवाईक पाटील कुटुंबियांना नोटीस दिनांक 20 सप्टेंबर रोजी पाठवली होती। त्याचा मनात राग धरून ज्ञानेश्वर हिरू पाटील, राजेश पाटील, सागर ठाकूर हे हार्डवेअर दुकानात येऊन सुधीर शेलार यांना विचारणा करत तू नोटीस का पाठवलीस, तुझी हिम्मत कशी झाली अशी विचारणा करीत शिवीगाळ करीत लोखंडी रॉड व दांडक्यांनी सुधीर शेलार यांना मारहाण करीत रक्तबंबाळ केले। यावेळी जोरदार आरडाओरडा झाल्यामुळे त्यांचे वडील रमेश शेलार हे त्या ठिकाणी आले। त्यांनाही धक्काबुक्की करून शिवीगाळ केल्याने सुधीर शेलार यांना जखमी अवस्थेत रसायनी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी घेऊन गेले असता पोलिसांनी तात्काळ जखमी शेलार यांना उपचारासाठी पाठवले। शेलार त्यांना जबर मार असल्याने पुढील उपचारासाठी पनवेल येथील रुग्णालयात पाठवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, तर मारहाण करणारे 3 जणसह अन्य मंडळी पसार झाले असून रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपी पसार असल्याची माहिती मिळाली असून त्यांचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। मात्र यातील आरोपी यांनी कोणत्याही प्रकारे जबाब न नोंदविल्याने त्यांची बाजू समजू शकली नाही। रसायनी राकेश खराडे। संध्याकाळी 5च्या सुमारास मी हार्डवेअर दुकानात असताना ज्ञानेश्वर हिरू पाटील, राजेश पाटील, सागर ठाकूर व त्यांच्याबरोबर अजून 4 जण ते माझ्या दुकानात येऊन मला तुम्ही नोटीस पाठवली कशी, तुमची हिंमत कशी झाली, मला शिवीगाळ केली व मला मारहाण चालू केली। ज्ञानेश्वर पाटील यांनी मला खलास करून टाका व माझ्या काठी व राजेश पाटील यांनी लोखंडी रॉडने माझ्या डोक्यात मारहाण केली। मोठे वेणगाव येथील आयुष फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध। पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड। बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78। तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आताच बुक करा आयुष्य फार्म।
महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।